काय बनवलंय रानूने? समर हे काय बनवलंय तुम्ही? काय 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 खेळताय तुम्ही दोघं? त्या खाऊचं नाव काय? काय थांब रानूला सांगू दे रे. काय नाव आहे गं? त्यांना सांग पप्पांना. त्याला आपण पिस्ता म्हणतो. मुलांना थोडा वेळ आहे आता आमच्या ट्रेनला, तर टाइमपास म्हणून त्यांना म्हणजे त्यांचा वेळ जावा म्हणून मग हे पिस्ते खाल्लेत त्यांनी आणि त्याच्याच कवरचं खेळतात. आता शेप्स बनवत आहेत देखील. घर झालं, हार्ट शेप झाला, आता चॉकलेट झालं, स्टार झालं. आता अजून काय बनवायचं रानू? चॉकलेट परत चिप्स. हा बनव. नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि इकडे आहेत अक्षरा, समर. तर आम्ही आहोत दांगट फॅमिली आणि आम्ही आता आहोत इटलीमध्ये, वेनिस सिटीमध्ये. तर मागचे तुम्ही एपिसोड पाहिले नसतील तर प्लीज ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लिंक लागेल, कळेल की नक्की पुढे काय आहे ते. तर आता आम्ही आलेलो आहोत इकडे एक स्पेशल खाऊ खायला, म्हणजे क्रीम रोलसारखा एक प्रकार असतो, त्याला कनोली म्हणतात. तर हे इथे असे आहे आणि त्याच्यात बरेच फ्लेवर आहेत. चॉकलेट, नंतर इकडे पिस्ता, स्ट्रॉबेरी. तिरामिसू इथे फेमस केकचा प्रकार आहे. तर होऊ शकतो असं हे दुकान आहे आणि एकदम ऑथेंटिक ट्रेडिशनल असं इथं बनवलं. तर आता आम्ही हे कनोली ट्राय करणार आहोत. तर हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं घेतलंय आणि हे बघा तुम्ही, बाहेर असं क्रिस्पी कवर आहे आणि आतमध्ये मस्त क्रीम फिलिंग आहे आणि त्याच्यात छोटे छोटे चॉकलेट चिप्स, सॉरी स्ट्रॉबेरीचे चिप्स आहेत, क्रीम चिप्स. तर मी टेस्ट करते, आधी समर टेस्ट करेल. मस्त आहे. आज आमचा इथला डे 2 आहे आणि इकडे खूप जास्त धूप आहे. आज दिवसभर थंडी पण होती आणि धूप सुद्धा खूप आहे, म्हणजे दिसत नाही. आता हे मध्ये कनाल, हा तुम्ही मागचे एपिसोड पाहिले असतील तर तुम्हाला दिसेल की दिवसाचं कसं दिसतंय. आता काहीही दिसत नाहीये, मध्ये पाणी, बोटी, अक्षरशः ना बोटींमध्ये आता त्यांचे ते लाईट्स चालू केले, म्हणजे इंडिकेशन की बोट चालली आहे. तर काहीच दिसत नाहीये, खूप खूप धूप आहे. तर आम्ही आता रेल्वे स्टेशनवर आलो, ट्रेन स्टेशन. त्याचं नाव आहे सांता लुसिया आणि एअरपोर्ट सारखी सुविधा दिसत आहे, खूप छान वाटते.
तर जसं मी तुम्हाला इकडे येताना सांगितलं होतं की आम्हाला ट्रेन्सचा स्ट्राईक असल्यामुळे जर्मनीमधल्या ट्रेन्सचा स्ट्राईक असल्यामुळे बदलावे लागले ट्रेन. तर जाताना सुद्धा तसंच आहे. थांबा थांबा. तर आता इथून आम्हाला रात्री 9:05ची गाडी आहे. 9:05ची ट्रेन जी जाणार आहे साल्झबर्गला. ते आहे ऑस्ट्रिया देशामध्ये. आणि तिथून आम्हाला 2 तास थांबून 5:15 वाजता एक रिजनल ट्रेन आहे ती आम्हाला जर्मनीमध्ये म्हणजे म्युनिक शहरात घेऊन जाणार आहे. तर आम्हाला आता जेवण करायचं आहे. आम्ही तेच ट्रेनचं कन्फर्मेशन करायला स्टेशनवर आलेलो. इथून आता आम्ही जेवणासाठी बाहेर पडलो डिनरसाठी. आता वाजले संध्याकाळचे 6:30. पण तुम्ही अंधार बाहेर बघू शकता की किती आहे ते. आणि आता आम्ही जेवण करू आणि मग 9पर्यंत इथे येऊन आमची ट्रेन बघतो. तर असा प्लॅन आहे. आणि साल्झबर्गचं ट्रेन स्टेशन कवर करायचा प्लॅन मी मला म्हणाले होते की करेल. तर तो नक्की जमेल कारण आम्ही पाहिलं तर 2 तासाचा ट्रान्सफर टाईम आहे ह्या ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये जायला. तर तेवढ्या वेळात मग कॅप्चर करता येईल आम्हाला. तर चला तुम्हाला दाखवते आता पुढची जर्नी. कुठे चाललोय? कुठे दाखव आपण कुठे चाललोय? तर रानूला असं झालंय की यायची सुद्धा फिरायला यायची सुद्धा घाई होती आणि तिला घरी जायची पण घाई. 1-1.5 दिवसातच तिला असं झालं की चला घरी. तर खूप तिला बाहेर पडायची पण घाई आणि घरी जायची पण घाई असं झालं. तर ती आता निघायला सुद्धा एक्सायटेड आहे. मस्त मजा केली तिला छान वाटलं बोट राईड्स वगैरे आणि सगळं एन्जॉय करून आता तर तिचा प्रवास पण ती एन्जॉय करते. पहिली ट्रेन आम्ही पकडली आहे. तर ही अशी स्लिपिंग कार असते. आम्ही नाईट ट्रेनने प्रवास करतोय. तर याच्यामध्ये 2 टाईप आहेत. एक स्लिपिंग कार आणि दुसरी म्हणजे पूर्ण स्लिपिंग बर्थ असतं. अशा झोपायला बेड्स असतात. तर ही 6 जणांचं ह्याच्यात पण कंपार्टमेंटचे प्रकार आहेत. 4 लोकांचं 6 लोकांचं. ही 6 जणांची आहे. आणि हे सीट असे पूर्ण खाली येतात. जसं की हे असं मी खाली घेऊ शकते. आणि अक्षरा झोपली आता. समोरची चालली आहे गडबड. आणि आम्ही आता मस्त सेटल झालो आहे. सकाळी 2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत ह्यातच असू. त्यानंतर मग आम्ही चेंज करणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे सामान ठेवायला वरती जागा असते. त्यानंतर इथे ना दारं पण असतात कंपार्टमेंटला. कर्टन्स सुद्धा असतात कारण स्लिपिंग कार असते. लोक झोपतात ह्याच्यात म्हणून. इथे असं आहे की जर तुम्ही एका फॅमिलीतले किंवा फ्रेंड्स असताल किंवा ओळखीचे असेल तर सरळ हे तुम्ही खाली करून झोपू शकता. पण जर समजा कॉम्बिनेशन असेल अनोळखी लोक वगैरे मग त्या केसमध्ये फक्त एक कम्फर्टेबली थोडंसं खाली घेऊन बसू शकतो आपण टेकून. असं आहे. ह्याचं पूर्ण बेड होतं म्हणजे हे सगळे सीट्स खाली घेतले तर पूर्ण हा चौकोन ह्याच्यात बेड तयार होतो. हे वरती जातात हँडल्स. त्यानंतर इथे ना प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये काही कंट्रोलिंग बटन्स दिलेत. म्हणजे इथं टेम्परेचर ह्या कंपार्टमेंटमध्ये कसं पाहिजे त्याचं एक नॉब आहे. एक म्हणजे ज्या अनाउन्समेंट चालू असतात किंवा हे आवाज जो येत असतो त्याचा एक व्हॉल्यूम कंट्रोल करायचा एक नॉब आहे. तर अशा इथं परत एक हे आहे एमर्जन्सीसाठीचं पूल करायचं ते. तर असं हे खूप छान सज्ज अशा ह्या गोष्टी असतात. आणि युजली बाहेर इथे सगळीकडे स्मोकिंग वगैरे अलाउड असतं जर्मनीमध्ये पण इथे नसतं. म्हणजे ह्या कंपार्टमेंट्समध्ये ट्रेन्समध्ये अलाउड नाही आहे. आणि इथे ना हे पण जाळी आहे. तर या जाळीतून तर जेव्हा
सनलाईट खूप असते ना तेव्हा हे खाली घेतलं तर मग पूर्ण अंधार पण होतो ह्याच्यामध्ये. आणि इथं ना हा हीटर आहे, म्हणजे हा हीटर कमी AC काम करतो. तर जेव्हा आपण टेम्परेचर त्याचं हे करू वाढवू त्यावेळी मग इथून आपल्याला गरम हे येतं. आणि हे जेवणासाठीचे टेबल आहे, इथे एक आणि हा इथे एक. तर असे 2 टेबल आहेत हे जेवणाचे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इथे चार्जिंग पॉईंट आहेत, स्विचेस आहेत. तर ज्याच्याने आपण आपले गॅजेट्स, आपले इलेक्ट्रिक गोष्टी, आपल्या फोन, लॅपटॉप काय असेल ते चार्ज करू शकतो. आणि इथे एक डस्टबिन आहे, ती पण अशी ओढली की त्याच्यात पेपर हे केलेलं असतं त्याच्यात टाकायचं. तर हे असं छान सज्ज अशी ट्रेन्स असतात इथे. तर मग आता आपण भेटूयात सर्व साल्झबर्ग ट्रेन स्टेशनवरती. तोपर्यंत बाय. फायनली आम्ही आता म्युनिकमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आमची अशी छान अशी ट्रिप झालेली आहे वेनिस इटलीची.
तर कसं वाटले हे तुम्हाला सगळेच व्हिडिओज हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओजला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.